पहलगाम हल्ल्यात दहशतवादी फारुकचं नाव समोर. लष्कराचा टॉप कमांडर फारुक अहमद पीओके मध्ये लपून बसल्याची माहिती. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच. जम्मूच्या अखनूर भागात गोळीबार. सीमेवर तणाव वाढला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा कडक पवित्रा. अटारी बॉर्डरवरून आतापर्यंत 786 नागरिक पाकिस्तानात परतले. विखे पाटलांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. संजय राऊतांची मागणी. स्वच्छ पारदर्शक कारभाराचं काय झालं, सरकारला सवाल. हा विषय मी 3 वर्षापूर्वी मांडला इथेच. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर सेवेतून निवृत्त. पोलीस दलाकडून विशेष सलामी. नव्या आयुक्तांसाठी सदानंद दाते, संजय कुमार वर्मांच्या नावाची चर्चा. संभाजीनगरमध्ये वावटळीनं लग्नाचा मंडप उडाला. पाहुण्यांची तारांबळ. सुदैवानं कुणीही जखमी नाही. एल्फिन्स्टन ब्रिजचा वाद मुंबई हायकोर्टात. याचिकाकर्त्यांचे आक्षेप विचारात घेण्याचे MMRDAला निर्देश. सरकारी शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांचे वैयक्तिक हेल्थ कार्ड तयार होणार. आजार आढळल्यास मोफत उपचारांसाठीही प्रयत्न. राईड्स रद्द करणाऱ्या एग्रीडेटर कॅबच्या चालकांना 1.5 पट दंड भरावा लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाकडून निर्णयाला मान्यता. अक्षय तृतीया निमित्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी. सोनं खरेदीसाठीही शुभमुहूर्त.